नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहुयात काही विशेष घडामोडी। बुलढाणा दौऱ्यावर असलेल्या आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण तोगडिया यांची मोठी घोषणा। देशभरातील शहर आणि गावांमध्ये तब्बल 1 लाख हनुमान चालीसा केंद्र सुरू करणार असल्याची तोगडिया यांची माहिती। चंद्रपुरात उन्हाळा सुरू होताच बाजारात पारंपरिक रानफळांची आवक वाढली। या फळांना पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेणी परिसरात मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला। सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात 2 विदेशी पर्यटकांसह 90 पर्यटक जखमी। नाशिकमधील बहुराष्ट्रीय IT कंपनीतील संशयित आरोपी असलेल्या कर्मचाऱ्यांचं निलंबन। चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन करण्याचे कंपनी प्रशासनाचे आदेश। अमरावतीतील लक्ष्मीनगर परिसरात मध्यरात्री एकाची हत्या। जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती। पोलिसांनी संशयित साहिल मावस्करला घेतलं ताब्यात। या घटनेत काही अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याची माहिती। गोंदियातील नवेगाव बांध येथे भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू। आई गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू। पुणे नाशिक महामार्गावरील पेठ परिसरात टेम्पो कार आणि दुचाकी यांच्यात विचित्र अपघात। दुर्घटनेत 4 तरुण गंभीर जखमी। काही वेळ वाहनांच्या लागल्या होत्या रांगा। गोंदियाच्या सर्रा माल्ली परिसरात विहिरीत आढळला मृतावस्थेत वाघ साधारणतः 4 दिवसांपूर्वीच या विहिरीत पडला असावा, वन विभागाकडून अंदाज व्यक्त। धुळ्यात भीषण आग, ठिबक साहित्याचा गोडाऊन खाक। 40 लाखांहून अधिक नुकसान। शिंदखेडा तालुक्यात आगीचा कहर। धाराशिव उपळा प्रकरण तापलं। तरुणाच्या हत्येचा नातेवाईकांचा आरोप। मृतदेह घेऊन नातेवाईकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।